नमस्कार मंडळी, मी सोमनाथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिखट शेव, ते पण भरपूर काही वस्तू टाकून। चला मग तुमचा टाइम जास्त वाया न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। आपण आता चला मग मंडळी, आपण आता साहित्य पाहू। या ठिकाणी मी 500 ग्रॅम अर्धा किलो बेसन पीठ घेतले, लसूण घेतलेले 20-25 पाकळ्या, त्याच्यानंतर ओवा घेतलेला आहे 1 चमचा, 3 चमचे मी या ठिकाणी लाल तिखट घेतलेली, 1 चमचा मी इथं जिरे घेतलेले आहे, चिमूटभर मी इथं हिंग घेतलेला आहे, त्याच्यानंतर खायचा सोडा आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, मी 1 चमचे घेतलेले, अर्धा चमचा हळद आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे। आता आपण ओवा आणि जिरे याला मिक्सर मध्ये दळून घेऊ। आता आपण मिक्सर मध्ये याला दळतोय। आता आपण याच्यात आता लसूण टाकून द्यायचा, याच्यात लसूण पण आपण दळून घेऊ आणि मी पूर्ण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी मी याच्यामध्ये ऍड केलं। तुम्ही पाहू शकता आपलं दळले गेलेलं आहे। एखादा असं बाउल घ्यायचं किंवा तगारीत वगैरे काही असेल ते घ्यायचं, चाळणी घ्यायची, पूर्ण गाळायची, त्याच्यात पीठ टाकायचं आणि गाळून घ्यायचं। गाळण्यामुळे एकच होतं की असं गुठळ्या वगैरे काही राहत नाही, सर्व पीठ एकदम असं एकदम व्यवस्थित आणि प्लेन होऊन जातं। आता आपलं पीठ पूर्ण गाळलं गेलेलं आहे। त्याच्यानंतर मी लाल तिखट पावडर ऍड करतो, याच्यात 3 चमचे मी या ठिकाणी घेतलेलं आहे। त्याच्यानंतर थोडंसं हिंग या ठिकाणी वापरतोय, नंतर सोडा, हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि आपलं तांदळाचं पीठ घेतली अर्धी वाटी, मी ती या ठिकाणी ऍड करतोय आणि याला पूर्ण असं मिक्स करून घेतो। हे मिक्स केल्यानंतर चाळणी घ्यायची, चाळणीने आपण जे दळलेलं होतं त्याच्यात मी 1 वाटी पाणी पूर्ण टाकलेलं होतं, ते पाणी मी याच्यात काढून टाकून ऍड करून देतो। ऍड केल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जसं जसं पाणी लागेल तसं तसं आपण टाकायचं आहे आणि आपण जे गाळलेलं होतं ते परत मी मिक्सरला लावलेलं आहे, परत मी याच्यात टाकतोय आणि याला मिक्स करून घेतो। आता आपलं झालेलं आहे। आता मी याला 10 ते 15 मिनिटापर्यंत साईडला ठेवून देतो। 10-15 मिनिटं आपले झालेले आहेत, तर आपण पाहतोय। आता आपण मी एक साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण सोऱ्या बघू, सोऱ्याला आतून तेल लावून घेऊ। याला पण आपण बाहेरून तेल लावून घेऊ। तेल लावल्यानंतर आपल्या हाताला असं तेल लावायचं आहे। लावल्यानंतर एक असा गोळा घ्यायचा आहे आपल्याला, घेतला का असं लांब लांब करून घ्यायचा, आपण याला सोऱ्यामध्ये टाकून देऊ। आपण आता असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे, मध्ये कुठं गॅप वगैरे नको राहायला। आता आपण याला हाय फ्लेमवर शेव तळून घेऊ। आता एक साईड झाली का लगेच आपल्याला दुसरी साईड अशी पलटवायची आणि बबल्स कमी झाले हे समजून घ्यायचे की आपली शेव झालेली आहे। आता आपले बबल थोडे कमी होत आहे। आता आपले बबल कमी झाले, आता आपण शेव काढून घेऊ। तर मग आपण दुसरी पण असं प्रोसेस मध्ये करू। तर मंडळी, आपली पूर्ण शेव काढून रेडी आहे, तुम्ही पाहू शकता। आपण सर्व काही त्याच्यात वापरलेलं आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब